सॉरी ना, मी ना आता हनीमून मध्ये मॅरेज ब्युरोचं नावही घेणार नाही. प्रॉमिस. नक्की 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 प्रॉमिस. गेला राग? गेला. मग आता मला तू सांग, आपण कुठे फिरायला जायचं? तू सांगशील तिकडे जाऊया. आपण तू फक्त सांग, तू फक्त बोल. मॅरेज ब्युरो बघायला जाऊया. तर एक टॅक्सी सांगा. कुठे जायचं? मशनात. सामान आणि माणसंही मागवू का? एक मिनिट, तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा. त्या बायकोनी वैतागल्या म्हणून आलोय का दुसऱ्या चान. एक्सक्यूज मी, जरा रूम नंबर 222 ची चावी द्या. बापरे, ही मुंगी काय करते इकडे? नाही नाही, चल चल चल, मी झोपतो. अरे चल, तुझ्या त्या भंगार गाड्यांच्या प्रदर्शनाला जाऊया. चल. माझ्या गाड काय? आधार 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 झाले. नको नको, त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण ना मधू इथे चंद्र तिथेचा कालचा एपिसोड राहिलाय ना, तो बघूया. तुझ्या त्या स्थळांच्या गडबडीत गेला. आपण इथे मधुचंद्र करायला आलोय की दुसऱ्यांचा एपिसोड बघायला आलोय? आणि फिरणं हा मधुचंद्राचा महत्वाचा भाग असतो. शरीराचा एक महत्वाचा डोकं हा भाग असतो, हे विसरलीस का तू? माझं डोकं दुखतंय. अरे पण तू चल ना बाहेर. तू बाहेर चल, तुझी डोकेदुखी थांबेल. आधीच बाहेर डोकेदुखी उभी आहे. कोण? काय ओळखलं? रेखा. मी हेमा. हेमा 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 रेखा जया आणि सुषमा सबकी पसंद. मी हेमांगी ढवळे. ढवळे? हे तुझे मिस्टर ना? हो, हे विजय बहादूरकर. भलतेच विनोदी दिसत आहेत. आणि बहादूरही. बहादूर आहेत की नाही माहित नाही, कळेल हळूहळू. बाकी तू कशी आहेस? किती दिवसांनी भेटलीस आज. हो ना. नक्की बाहेर जायचं नाहीये ना? माझं डोकं अजून प्रचंड दुखत आहे. माझ्या बहिणी तिच्या भावाशी आणि मी तिच्याशी लग्न असं झालं. पण मला एका शब्दाने बोलला नाहीस. पण तू तिला कशी ओळखतेस? ती माझ्या शाळेतली मैत्रीण आहे. तिने मला बोलवलं रे लग्नाला. पण तू ते बहादुरी दाखवू शकला नाहीस ना. तू आली नाहीस? स्वतःची चिता जळत असताना बघायला कोणाला आवडेल? मग इथे का आलीस? सूड उगवायला. मगाशी का नाही बोललीस? तुला हळूहळू मारायचंय. मांजर उंदराला खेळवत मारतं ना, अगदी तसं. काय झालं? तुझा चेहरा का असा पडलेला? नेहमी हाय स्पीड मधल्या फरारी सारखा वाटतोस. आज कार्बोरेटर मध्ये कचरा अडकलेल्या टेम्पो सारखा दिसतोयस. तुझा नवरा आहे ना? काय केलं माझ्या नवऱ्यानी? हे बघ, रडू नकोस, मला सांग. काहीही ऐकून घेण्याची तयारी आहे माझी. त्यांनी तुझ्यावर? नाही नाही, तसं नाही. वाटलंच मला. त्याचं आडनावच फक्त बहादूरकर. काय केलं त्यांनी? प्रेम केलं. लग्नाचं वचनही दिलं मला त्याने. आणि वचन मोडलं? हो ना. हे सगळे पुरुष असेच असतात. जरा नवीन मॉडेल दिसलं की जुन्या मॉडेलला विसरायचं. फार भयानक स्वप्न पडलं होतं मला. काय होतं स्वप्न? तुला माझ्यापासून कोणीतरी दूर घेऊन चाललंय. म्हणजे आपण नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यानंतर टो करून घेऊन जातात ना, तसं. अरे पण तू तर गाडी व्यवस्थित पार्क केलीस ना, मग मी कशी नो पार्किंग मध्ये? अस्मिता, ती हेमांगी आहे ना, ती माझ्या कॉलेजमध्ये होती. माझ्यावर जाम मरायची. म्हणजे मी पण, म्हणजे अफेअर होतं आमचं. म्हणजे मी लग्न करणार होतो तिच्या बरोबर. तसं प्रॉमिस पण केलं होतं मी तिला. पण माझ्या बहिणीच्या प्रॉब्लेममुळे ते प्रॉमिस मला पूर्ण नाही करता आलं. त्या दिवशी माझ्या बहिणीचं स्थळ घेऊन मी तुमच्या ब्युरोमध्ये आलो आणि तुझ्या आईने तुझ्यासाठी मागणी घातली. तुला बघितलं आणि मी तुझ्या मोहात पडलो. मी खरंच भ्रष्टाचारी नाहीये. ह्याच भूताला घाबरत होतास ना? नाही नाही, आता कुठल्याच भूताला घाबरणार नाही मी. माझं मन एकदम मोकळं झालेलं आहे.
हे बघ घाम घाम तरी आलाय का मला बघ. मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहे, म्हणून तुझे सगळे प्रताप मी हेमांगीला आधीच विचारून घेतले. हिला मी जे बोललो तेच बोलली नाही. ते कळेलच तुला आता. हा तुला आठवतंय मी तुला सांगितलं होतं कॉलेजमध्ये 2-4 मुलं माझ्यावर मरायची, तर त्यांच्यापैकी एकाला आज मी इथे बोलवलं. काय म्हणजे तू मला सोडून जाणार? तू त्यांच्याकडे जाणार? ए मला माफ करा स्मिता, माझं खरंच चुकलं. अगं मला किती त्रास होईल माहितीये तुला? म्हणजे माझ्या घरातली मारुती 800 विकताना मला प्रचंड त्रास झाला होता. ही तर माझी रोल्स रॉईस आहे, दुसऱ्याच्या दारात केवढा त्रास होईल मला. हे बघ हे बघ हे बघ हे बघ नाडी कशी धावते बघ, फॉर्म्युला 1 गाडी सारखी धावते बघ तू बघ. अरे मनाला ब्रेक लाव, गाडी न्यूट्रल मध्ये कर. मी कुठेच जात नाहीये. तुला माहितीये ना रोल्स रॉईस अशी कोणालाही विकत नाहीत. आधी माणसाची परीक्षा घेतात आणि मग विकतात. मी कशी जाईन दुसऱ्याच्या दारात? मग कशाला बोलवलंस त्या एक्स बॉयफ्रेंडला? हेमांगीसाठी. मला नाही कळलं. हे बघ मी पक्की मॅरेज ब्युरो आली. हा हे दोघं समदुःखी आहेत म्हणून मी ह्या दोघांची जोडी जुळवून देतेय. हेमांगी तू जा रेस्टॉरंट मध्ये जा, तू आता येईलच इतक्यात. बाय बिजू. चालली चालली ती. अस्मिता तू जादूगार आहे, जादूगार. पण तू पक्की मॅरेज ब्युरो आली आहेस. पण तुला सांगू यापुढे कुठलाही तुझ्यासाठी फोन आला तर मी शांततेत बोलेन, चिडणार नाही. खरंच? प्रॉमिस. बघ 100% प्रॉमिस. नक्की. नक्की परीक्षा घे. ओके मग चल कामाला लागूया. क्या बात है. अरे त्यासाठीच तर आपण इकडे आलोय. 1 मिनिट. आता हे बघ आता पटकन एक काम कर. तो ब्लॅक कोट मध्ये होता ना, ब्लॅक जॅकेट मध्ये गॉगल वाला, त्याचा नंबर दे. नाही. अरे मग तो ग्रीन सूट मध्ये होता त्याचा. अशक्य. अरे तो फुला फुलांचा हे शर्ट. शक्य नाही. राहुल गांधी हा माझा घात आहे. अरे तू घातकी आहे. बघ, हे बघ. हा माझा तुझ्या- घात आहे. हे तुझ्या- शक्य नाही. तुझ्या मावशीचा हे मुलगा- शक्य नाही. अरे तुझ्या हे काकूचा- अशक्य आहे. तुझ्या काकूच्या शक्य नाही. मुलीचा तरी नंबर दे मला.